सदेवुनी परियेसा. ते दैवत कुठे आहे? पंढरीला आहे. त्या पंढरी एक वेळ जाऊन मग भलते ठाई राहो का जन. तो राहे वैकुंठीच जाण. कर्महीन जरी झाला विठ्ठला विठ्ठला. एवढा अधिकार पंढरीचा महिमेचा आहे. पंढरपूर क्षेत्रामध्ये जो गेला तो पुन्हा जन्माला येत नाही. त्याला जन्म मरणाची निर्धार कायमची समाप्त होते. तुका पंढरीस गेला पुन्हा जन्म नाही आला. मग आपण येऊ का? पण आपल्याला जावं लागेल तुकोबारायांसारखं. काया वाचा मनी जीवे भावे सर्वस्वी उदार. बाप रखुमा देवीवरू विठ्ठलाचा वारी कर. वारीला जाण्याकरता विकारांवरती वार करून जावं. वारकरी होऊन जावं. गळ्यात टाळ घ्यावा. माळ घालावी. गंध लावावा. नवे नवे एकादशी व्रत करावं आणि संतांच्या संगतीमध्ये जावं. विठ्ठल संत जीवनामध्ये संत जीवन हे अतिशय पवित्र आहे. संतांचा देह सुद्धा हा जो घाणेरडा देह आहे ना, हा देह सुद्धा पवित्र असतो. संतांचा देह अतिशय पवित्र. पवित्र तो देह सदा ज्याचा नेम. वाचे गाये राम सर्व भावी. ज्यांच्या जीवनामध्ये अखंड भगवंताचं नामचिंतन आहे. रामप्रभूचं वाची गाये राम सर्व भावे. का पवित्र असतो त्यांचा देह? तर त्याचं कारण ते अखंड चिंतन मग्न असतात. नवे नवे चिंतना विना त्यांना दुसरं काहीच दिसत नाही. विठ्ठल विठ्ठल. मग त्या संतांची भेट होणं जीवनामध्ये अतिशय महत्वाची आहे. संत भेटी विना जर जीवन गेलं तर जीवन फुकट गेलं. कारण संत भेट जर नाही झाली तर आपल्या मनाची स्थिती कधीच स्थिर होणार नाही. गती अधोगती मनाची हे युक्ती. आणि त्या मनाला स्थिर करण्याकरता मन लावा एकांती साधू संगी. आणि साधूंची संगती का हवी? तर नामदेवराय म्हणतात, संतांचा संग धरावा सप्रेम. न बाधी हा श्रम तुम्हाला. हा जो संसार श्रमाने आपण थकलेलो आहोत, हा संसार श्रम जर आपल्याला घालवायचा असेल तर त्याकरता संतांची संगती आवश्यक आहे. मग त्यांच्या संगती करता त्यांची भेट अत्यावश्यक आहे. पण संतांची भेट सहजासहजी होत नाही. बहु अवघड आहे संत भेटी. जीवनामध्ये 3 गोष्टी दुर्लभ आहेत. दुर्लभम त्रयमेवैतत् देवा अनुग्रह हेतुकम. मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रया. म्हणजे मनुष्याला मनुष्य देह मिळणं हे पहिला मुद्दा दुर्लभ आहे. मनुष्य देह मिळण्याकरता एका कसोटीला उतरावं लागतं. ती कसोटी कोणती? तर पाप पुण्य समान समी तैसे पाविजे कर्मभूमी. पाप आणि पुण्य सम झाल्या विना मनुष्य देहाची प्राप्ती होऊ शकत नाही. मग ती अतिशय दुर्लभ आहे. पण होणारच नाही का? तर होते. पण त्याला या कसोटीला उतरावं लागते. पाप पुण्य सम अवस्थेला जेव्हा येतं तेव्हा मनुष्य देहाची प्राप्ती होते. मग पाप पुण्य सम करण्याचा अधिकार आपल्याला आहे नाही. आपल्याला पाप काय म्हणतात आणि पुण्य काय म्हणतात हे जीवाला सुद्धा कळत नाही. त्याचं मोजमाप करणारा बसलेला आहे. धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती. म्हणून त्या भगवंताला विनंती करावी लागते. मज सोडवी दातारा
कर्मापासून दुस्तर. कारण पाप पुण्याची बेरीज वजा बाकी आपण करू शकत नाही. आपण जे कर्म केलं त्याला आपणास पुण्य म्हणण्याचाही अधिकार नाही. कारण आपण जे कर्म केलं अजून त्याला पाप म्हणण्याचाही आपला अधिकार नाही. कारण आपल्याला ते कळतच नाही. आपल्या घरी पाहुणे आले, पाहुणे आल्यानंतर त्यांना ग्लासात पाणी दिलं पिण्याकरता. मग ग्लासात पाणी दिल्यानंतर ग्लास विसरणारा मनुष्य किंवा स्त्री ती ग्लास कुठे विसरते? कुठून विसरते? आतून विसरते आणि पाणी फेकून देते. पण पाहुणे मंडळी त्या ग्लासाला मुख कुठे लावता? आपल्या वारकऱ्यांचं सोडून बरं. वारकरी मुखच लावत नाही. वारकऱ्यांचा ठासा आहे, कोण्याच ग्लासाला कधीच ते मुख लावत नाही. विठ्ठल विठ्ठल. पण ग्लासाला मुख लावलं पाहुण्यांनी खालून आणि आपण विसरतो आतून. म्हणजे आपल्याला पाप कशानं निर्माण होते आणि पुण्य कशानं निर्माण होते याचं सहजासहजी ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. आणि आपल्याला तो अधिकार नाही. आणि ज्याला अधिकार आहे, जो पाप पुण्याच्या पलीकडे गेलाय, तो जन्म घेण्याकरता समर्थ आहे. विठ्ठल एका व्यक्तीनं याच्यावर एक दृष्टांत सांगत होते आमचे गुरुवर्य भाऊसाहेब यादव महाराज. ते म्हणत होते एका व्यक्तीनं 99 प्युअर माणसं मारली. किती? प्युअर 99 माणसं मारली. मग मारल्यानंतर त्याला पश्चाताप झाला. पश्चाताप झाल्यानंतर काहीतरी पुण्य उदयाला आलं असेल म्हणून पश्चाताप झाला आणि एका सद्गुरूंकडे संतांकडे गेला. संतांच्या चरणावर माथा टेकवला आणि म्हणतो, गुरुजी माझ्या हातून भरपूर पाप झाला. आजपर्यंत 99 प्युअर एकदम प्युअर माणसं मारली. या पापातून मला मुक्त करा. गुरुजींनी सांगितलं तुला 12 वर्ष तीर्थयात्रा करावी लागेल, नंतर तुला अनुग्रहित करेल, तोपर्यंत तीर्थयात्रा कर. त्याच्या हाती कमंडलू दिला, वळकटी घेतली आणि हाती एक दंडा दिला, टोकरा. दंडा दिल्यानंतर दंडा हातात घेतला. तू ज्या तीर्थामध्ये गेला आणि त्या तीर्थामध्ये या दंड्याला ज्या दिवशी पाला फुटेल त्या दिवशी तुझ्या जीवनात तुझं सर्व पाप नष्ट होईल. निघाला. निघाल्यानंतर दरपोल दर मुक्काम यात्रा करत करत निघाला. एका गावात हनुमंताच्या मंदिरावरती वळकटी ठेवली. गावातले मुलं आले, जय हरी बाबा, जय हरी बाबा. आणि थप्प्या लावलेल्या आहे, चारा भरपूर आहे, हिरवा चारा भरपूर आहे. ते म्हणाले, बाबा तो माणूस एवढा वाईट आहे, तो जर त्याच्या दारी काही मागण्याकरता जर गेले तर तो मनुष्याला धमकी देतो आणि नाही जर धमकी ऐकली तर मारून टाकतो. मग बाबा म्हणत मला जायला काय हरकत आहे, त्याला थोडा उपदेश करण्याकरता गेले बाबा. अरे बाबा, ही पुण्य करण्याची तुला संधी प्राप्त झाली. बाहेर दुष्काळ आहे, तुझ्याकडे भरपूर पोते अनाज आहे, विश्वाला तू खाण्याकरता दे. तुकोबारायांनी अशीच संपत्ती आपली जगाकरता लुटली होती. हे उदाहरण दिलं. तो म्हणे हे मी जे कमवलं ना हे तुझ्याकरता आहे का म्हणे, इकडे म्हणे जरा मापात. मापात आल्यानंतर अशी लगावली कानफट्टीत महाराजच्या. मग महाराज सामान्य होता का? महाराजला अगोदर 99 मारेल होते. 99. मग पूर्वीचा स्वभाव जागा झाला. जागा झाल्यानंतर तो जो दंडा होता ना, एका दंड्यात कानफट्टीत लंबा झाला ना मला. लंबा झाल्यानंतर त्याला पुन्हा पश्चाताप झाला की आपण करण्याकरता काय करण्याकरता आलो आणि आपल्या मूळ स्वभावामुळे काय घडलं. विचारात पडला आणि पाहतो दंड्याकडे, तर दंड्याला पाला फुटला. विठ्ठल विठ्ठल. दंडा घेऊनच पळत निघाला ना. वळकटी त्याच गावात ठेवली. सद्गुरूकडे गेला. सद्गुरूंच्या पायावर नतमस्तक झाला. म्हणे गुरुजी हे काय किमया, 99 मारले आजपर्यंत प्युअर, पण हा 100वा मारता बरोबर पाला फुटला.
अरे म्हणे ते मारायच्याच लायक होते. विठ्ठला म्हणजे पुण्य आणि पाप आपल्याला मोजमाप करता येत नाही. ही पुण्य पापाची बेरीज करणारा भगवान आहे, म्हणून ते सम झाल्याशिवाय मनुष्य देहाची प्राप्ती नाही. दुसरा मुद्दा आहे, मनुष्य देहामध्ये सद्बुद्धी प्राप्त होणं हे अतिशय दुर्लभ आहे. मुमुक्ष अवस्था प्राप्त होणं अतिशय दुर्लभ आहे. काही मी उद्धार पावे, काही कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. हे सद्बुद्धी प्राप्त होणं अतिशय दुर्लभ आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे संतांची भेट होणं अतिशय दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे. चंद्रामृत सुखी सेववेल, असता जाता रवी धरवेल, बाह्या येळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल गा. परी त्या साधू हा शब्द वापरला. त्या म्हणजे ज्यांना आपलं हित कळते असे साधू भेटणं गरजेचे आहे. विठ्ठला मग त्या संतांची भेट होणारच नाही का? होईल ना. अर्थ काम साड नाही चित्ता, माना मान मोहमाया मिथ्या, वर्ते जाणोनी समाधानी निवर्ते समाधानी जाणोनी नेहता. तया भेट देती तया साधू भेट देती अवचितारे. त्याला भेट होते कोणाला ज्याच्या अंतःकरणाची अवस्था अशी झाली त्याला संतांची भेट होते. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनात ती भेट माझ्या भाग्यानं झाली. आज माझंही तसंच झालं. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. आजी फिटले माझे कोडे, बहुता जन्माचे साकडे, पुन्हा टले पुढे परब्रह्म सावळे. त्या संतांची भेट भाग्यानं होते. भाग्याचा उदय हे जोडी संत पाय. मग आता काय करायचं? येथून या नुठवू माथा, मरणा वाचून सर्वथा. अशा संतांची भेट जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. जे संत ज्या संतांना जीवाचं हित कळतं, नवे नवे त्याच्या कल्याणाची ते काळजी घेतात, असे संतांचे प्रकार सुद्धा आहे. पण आपल्याला वेळ नाही. थोडक्यात सांगतो. त्या संतांची जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनात भेट झाली. आणि भेट झाल्यानंतर त्या संतांनी जी माझ्यावर कृपा केली त्या कृपेचं वर्णन अभंगाच्या प्रथम संतांनी गेलो त्याच्या पाय, संतांनी गेलो त्याच्या पाय, संतांनी जगता 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 गेलो त्याच्या पाय. दुसरी कृपा कृपादृष्टी, तिसरी कृपा शक्तिपात. अशा 3 प्रकाराने कृपा करत असतात संत. पण संतांनी माझ्यावर कृपा केली. त्यांनी मला निहाळून घेतलं आणि निहाळून घेतल्यानंतर काय केलं तर मला त्यांनी सर्त केलं. म्हणजे तिफांच्या मागे पेरण्याचं सर्त नाही, कारण सर्त काही ठिकाणी सरिता म्हटलं जाते. संतांनी सरिता, पण सरिताही नाही, संतांनी सरता.
म्हणजे आपण म्हणत नाही का मी का सरता पुरता होतो बा, पण आमच्या सोयरेबुवानं सरत करून घेतलं. त्याप्रमाणे संतांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचा माझा अधिकार नाही. मी त्या लायक नव्हतो, पण मला त्यांनी त्यांच्या पदाला प्राप्त करून घेतलं. नवे आपणास जे पद प्राप्त झालेलं आहे हे पद त्यांनी मला प्रदान केलं. विठ्ठल विठ्ठल असं त्यांनी केलं, पण कशा पद्धतीनं केलं हे आम्हाला समजायला पाहिजे ना. चंदनाने बोरी व्यापियेल्या, चंदनाने व्यापियेल्या, चंदनाने बोरी व्यापियेल्या, चंदनाने बोरी व्यापियेल्या. संताने सरता केलं तैशा परिणाने, करता केलं तैशा परिणाने, करता केलं तैशा परिणाने, करता केलं तैशा परिणाने. बोरी व्यापियेल्या, बोरी व्यापियेल्या, चंदनाने बोरी व्यापियेल्या. कसं केलं संतांनी तुम्हाला सरत केलं, पण कशा पद्धतीनं केलं तर त्याकरता जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, संतांनी सरता केलो तैशापरी. मग तैशापरी आलं, मग कैशापरी, तर कैशापरी आलं प्रश्न, तर त्याचं उत्तर आहे ऐशापरी. म्हणजे कसं, चंदनाने बोरी, ज्याप्रमाणे बोरीच्या झाडाजवळ चंदनाचं झाड आलं म्हणजे काय होते, बोरीची किंमत वाढते. विठ्ठल विठ्ठल बरं, बोरीचं झाड भलतं चांगलं आहे का? नाही. आता आम्हाला प्रतिवर्षाचा अनुभव आहे. मार्गशीर्ष मासामध्ये हरणखेड ते शेगाव दिंडी जाते संत गजानन महाराजांच्या दर्शनाला. दिंडी जाते, दिंडी चालते रस्त्यानं. ओम गजानन नमो नमः. दिंडीमध्ये भजन जोरात चालू असतं, परंतु नांदुऱ्याच्या पुढे दिंडी गेली म्हणजे भरपूर बोरीचे झाड आहे. इतके बोरीचे झाड आहे की बोरीच बोरी. मग त्या बोरीला त्या काळामध्ये बोरं लागलेले असतात, भरपूर बोरं, आणि पिकलेले, आणि असा सुगंध सुटतो. पुरा सुगंध दिंडीत घुसला की या बाईची पर्स त्या बाईच्या खांद्यावर, या माणसाचा टाळकऱ्याचा टाळ दुसऱ्याच्या खांद्यावर, आणि बोरीकडे धाव घेतात वारकरी. आणि बोरीकडे धाव घेतल्यानंतर बोर काय म्हणते, या चहा पाण्याला बसा, थोडा वेळ थांबा. बोर म्हणतो, एवढं बोर म्हणजे मोहक झाड आहे. बोर हे अधिकारी झाड आहे, बोर हे अधिकारी झाड आहे, परंतु त्याला काटे आहेत. विठ्ठल विठ्ठल. मग ते चहा पाण्याला आमंत्रण देते, बसा, थोडा वेळ थांबा. याला वाटतं थोडे बोरं खावे. मग हा पुढे सरकला की तो काठामध्ये तिकडे चालला, मागे सरक. बरं, तो टुसल्यानंतर जर तोंड फिरायला लागलं दुसरा काठामध्ये, इकडे जाऊ नको, थोडा वेळ थांब. हा बोरीचा स्वभाव आहे. पण बोरीच्या स्वभावामध्ये जरी दुसरा कोणी बदल करू शकत नसला, परंतु त्या बोरीच्या शेजारी चंदनाचं झाड आलं तर ती बोर आई साहेबांच्या कपाळावर जाऊन बसण्याचा अधिकार प्राप्त करून घेते. विठ्ठल विठ्ठल का त्याप्रमाणे संतांनी मला सरत केलं. मग अजून काहीतरी उदाहरणं असतील तर ज्याप्रमाणे गावातील लेणवळ गंगेला मिळतात, मग जिथे मिळतात गंगेला तिथलंही जरी आपण तीर्थ घेतलं तरी आपण म्हणतो का मंगळ आहे? नाही. हरिद्वारला गेल्यानंतर अनेक ओहळ मिळतात, परंतु तिथे गेल्यानंतरही आपण तीर्थ घेतो. आणि तीर्थ घेतल्यानंतर तिथलंही जर पाणी गंगेतलं आणलं तर त्याच्यामध्ये अनेक वर्ष किडे पडत नाही, नवे किडेच पडत नाही. हे गंगेचं महात्म्य. गंगेचं महात्म्य सामान्य आहे का? गंगा गंगेतियो ब्रूह्यात योजनानां शतैरपि मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णुलोकं स गच्छति. अहो, गंगा गंगेतियो ब्रूह्यात,
अनेक योजनावरून जरी तुम्ही गंगेचं नामचिंतन केलं तर तुमची सर्व पापं नष्ट होतात. हे मंगळा दोषदायी गंगा, मंगळा दोषदायी गंगा, मंगळा दोषदायी गंगा, वाती म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. एवढं गंगेचं सामर्थ्य आहे ती गंगा ओहोळाला मिळवून घेते. हा गावरसे भरले पाणी पाठी पाय देत आले, ती गंगेनं म्हणतय भरते सर, आणि त्या ओहोळाला आपल्यात मिळवून घेतलं आणि त्याला गंगेचं स्वरूप प्राप्त केलं. याच्यापेक्षा सोपं सांगा महाराज, त्याच्यापेक्षा सोपंही सांगतो. आपल्या माता भगिनी घरी दुधाची बाटली आली म्हणजे काय करता? सर्वात गावातल्या करता असं, सर्वात घरातल्या करता असं. परंतु काही काही घरी दूध आल्यानंतर असा नियम आहे बुवा, पाणी टाकल्याशिवाय दूध टिकत नाही म्हणतात, नियम आहे. मग त्याला त्याच्याकरता पाणी टाकावं लागते. म्हणून आमच्या माता भगिनी त्या दुधात काय टाकतात? पाणी. बरं ते दूध काय करते? दुधात टाकले असता पाण्याला, आपुला रंग दिला त्या पाण्याला, आपल्यात सामावून घेतले त्याला, आणि आपल्या 60 रुपये लिटर भावे खपविले त्याला. विठ्ठल विठ्ठल मग पाणी आणि दूध याच्यात फरक आहे की नाही? किंवा महाराजांना पाणी जर दिलं, घ्या महाराज दूध, महाराज म्हणून काही विचित्र अवस्था आहे, असं चालणार नाही. पाण्याची किंमत काय? पाण्याला महत्व जास्त आहे, किंमत कमी आहे. परंतु दुधाला किंमत जास्त आहे आणि त्याला महत्व सुद्धा आहे. मग त्या दुधामध्ये पाणी टाकल्यानंतर त्या दुधाने त्याला काय केलं? सर्द करून घेतलं, आपल्या भावे खपवलं. त्याप्रमाणे चंदनाने बोरीला चंदन बनवलं. काही काही ठिकाणी माणूस जवळ गेला म्हणजे त्याला चंदन लावलं पडते. काही काही लोक चंदन लावतात, जवळ आलं की त्याला लावलं चंदन. आम्हाला वारकरी एकमेकाला वारकरी आमच्या गमता करतात. पंढरीच्या यात्रेमध्ये चालताना रस्त्याने ते म्हणतात, महाराज घ्या तेल लावून, महाराज घ्या चंदन लावून. विठ्ठल विठ्ठल हे चंदन, या चंदनात फरक आहे. तर त्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तैशा परी कैशा परी तर चंदनाने बोरी व्यापिल्या तैशा परी. मग त्यांनी मला सर्त करून घेतलं, नव्हे नव्हे आपलं पद प्रदान केलं. कोणाचं पद कोणी देतो काय? नाही, पद तुम्ही मागायला गेले म्हणजे तो म्हणतो 2 पार्ट्या होतील. विठ्ठल विठ्ठल संत आपलं पद प्रदान करतात. ते पद त्यांनी मला प्रदान करत असताना माझ्याकडे काही गुणदोष असतील, त्याची पाहणी किंवा त्याची चिकित्सा त्यांनी न करता मला सर्त करून घेतले. दुसऱ्या चरणात सांगतात, गुणदोष याती विचारिता नाही, गुणदोष याती विचारिता नाही, गुणदोष याती विचारिता
गुणदोष याती गुण दोष याती म्हणजे जात त्यांनी माझी पाहिली नाही, मला अतिशय जवळ केलं. आणि संत त्यांनाच म्हणावं की जे जीवाला जवळ करून त्याला अधिकार प्राप्त करून देतात त्यांनाच संत म्हणावं. संतांच्या व्याख्या केलेल्या आहेत. जो विषय सुखात रमतो त्याला जंत म्हणतात, जो बौद्धिक सुखात रमतो त्याला पंत म्हणतात, आणि जो हृदय सुखात रमतो त्याला संत म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. त्यांच्याकडे भेद मुळीच नसतो, ऐसा ज्यांचा अनुभव. विश्वदेव सत्यत्वे काम क्रोधा नाही चाली, भूती झाली समता. तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी, मग देव तया जवळी वसे आणि त्यांच्या दर्शनाने पाप नासे. विठ्ठल विठ्ठल. अशा संतांनी माझ्यावर कृपा केली, माझे गुणदोष पाहिले नाही. का पाहिले नाही? तर गुणदोष याती न विचारी काही, आणि ठाव दिला पायी. आपल्या चरणाजवळ जागा दिली आणि त्यांनी मला त्यांच्या बरोबरीची योग्यता प्राप्त करून दिली. हे संतांची कृपा आहे. त्या स्वभावाचं वर्णन जगद्गुरु तुकोबारायांनी केलं. असा स्वभाव असून ते अतिशय समर्थ आहेत. किती समर्थ आहेत? अहो, संत भगवंतालाही ताब्यात ठेवतात, भगवंतालाही हृदयात ठेवतात, भगवंताला हृदयात लपवण्याकरता जागा देतात. एवढे संत समर्थ आहेत. तुका म्हणे आम्ही देवाउनी बळी, राहिलो निराळी ठेवून आशा. साविला हारी पावला साठविला हरी. साठविला म्हणजे प्रयत्नानं साठविला. सहजने साठवल्या जात हरी, प्रयत्नाने साठविला. त्याच्याकरता काय काय प्रयत्न केले? तर काम क्रोध वैरी घातले बाहेरी, आणि बैसलांतरी पांडुरंग. अशा संतांनी माझे गुणदोष न पाहता त्यांनी जवळ केलं. ते समर्थ आहेत. त्यांच्या समर्थांच्या मनात जर आलं तर ते काय नाही करू शकत, तर ते रंकाचा राजा त्वरित बनवतात. आज माझं तसंच झालं. मी खरोखर रंकच आहे. तुम्ही विश्वनाथ दीन रंक, मी अनाथ. आईसाहेबांची कृपा झाली, समर्थ आहेत. त्या समर्थतेचं वर्णन अभंगाच्या शेवटचं. तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा, तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा, तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा, तुका म्हणे आले समर्थाचे Come on!
समर्थाची मना तरी होय राणा रंग त्याचा. संत समर्थ आहे, त्या समर्थ असून कृपाळू आहे, असा संतांचा स्वभाव आहे. जे माता पिता ज्याप्रमाणे मुलाचं हित चिंतन करतात, त्याप्रमाणे संत पूर्ण विश्वाचं हित चिंतन करतात. नवे नवे शोधून या आले संत, हिताहित जगाचे. आणि ते समर्थ आहे, त्यांच्या मनात आलं तर ती रंकाला राव बनवतात, गावबा सारख्याला रामायण लिखाणाचा अधिकारी बनवतात. ही संतांची कृपा आहे. माझ्या अल्पमतीप्रमाणे गुरुवरांच्या आज्ञेनुसार सेवा प्राप्त झाली, त्यांच्याच कृपेनं मी समोर आपल्यासमोर बोलत आहे. माझ्या अल्पमतीप्रमाणे थोडक्या वेळात जो भावार्थ सांगायचा तो सांगितला. आईसाहेबांची कृपा झाली, सद्गुरूंचं प्रेम लाभलं. सर्व आपले हजर असलेले उपस्थित वारकरी मंडळी, त्याचप्रमाणे लहान बालगोपालांचं कौतुक करणं गरजेचं आहे. त्यांनी उत्तम अशा पावल्या केल्या. विनेकरी बाबा, उपस्थित माता भगिनी, सर्व माझ्यापेक्षा ज्ञानवृद्ध आणि संपूर्ण माझे गायक वृंद, टाळकरी मंडळी, वारकरी मंडळी, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवा आई साहेबांच्या चरणी समर्पित करतो. विठोबा रखुमाई, आपली कीर्तनाची वेळ समाप्त झालेली आहे. वाटचालीचं कीर्तन आहे. 10 मिनिटं वर गेल्याबद्दल सर्वांची क्षमा मागतो. आणि ज्या संतांनी आपल्याला हा परंपरायुक्त मार्ग दाखविला, योग्य असं मार्गदर्शन जीवनामध्ये त्यांच्यामुळे आपल्याला लाभलं, अशी असणारी माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांचं आपण चिंतन करा. ज्ञानेश्वर मुक्ताबाई, 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 मुक्ताबाई,
Thank you.